आगामी विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात जाहीर केली जाईल। 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होईल असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केलाय। आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले जातील असंही शरद पवार म्हणाले। त्यानंतर राजकीय नेत्यांनी शरद पवारांच्या भेटी घेतल्याचं चित्र दिसून येतंय। यात अजित पवार गटाच्या नेत्यांचाही समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बहुतेक आमदारांनी अजित पवारांना साथ दिली। मात्र विधानसभा निवडणूक जवळ येत असताना अजितदादांसोबत गेलेले आमदार पदाधिकारी पुन्हा शरद पवारांच्या भेटीसाठी येताना दिसून येत आहेत। माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी आलेत। तसंच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे। या दोन नेत्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। बबन शिंदे आता तुतारी फुंकण्याची शक्यता आहे। बबन शिंदे यांनी 2 आठवड्यांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती। पुन्हा एकदा ते शरद पवारांच्या भेटीला गेलेत। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा शरद पवारांकडे येणार का अशीही चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे। त्यामुळे शरद पवार बबन शिंदेंना आशीर्वाद देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातच बबन शिंदे 2 ऑक्टोबरपर्यंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय। जर त्यांनी थोरल्या पवारांचा हात धरला तर अजित पवारांना माढ्यात धक्का बसणार हे नक्की। हे बबन शिंदे कोण आहेत ते पाहूया। बबन शिंदे हे माढ्यातील बडे प्रस्थ आहेत। 1995 मध्ये बबनराव शिंदे अपक्ष निवडून आले। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 5 वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेत। शरद पवार यांच्या जवळचे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बबन शिंदे हे अजित पवारांसोबत गेले। सध्या बबन शिंदे यांच्या गावभेटी, मतदारसंघातील दौरे सुरू आहेत। या दरम्यान त्यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत सुद्धा दिलेत। अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।